नमस्कार, मी सुनील मदनोरे. आपण पाहत आहात STV 125 न्यूज चॅनल. आज आपण आहोत देगलूरमध्ये उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जे स्ट्रॉंग रूम आहे त्या ठिकाणी काँग्रेसचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की नेमकं ते या ठिकाणी का बसलेले आहेत, त्याच्या मागचं कारण काय आणि बसून आज कितवा दिवस आहे. तर आपल्यासोबत आहेत मीरा मोइनुद्दीन, जे माजी नगरसेवक आहेत. यावेळेस पण सुद्धा ते नगरसेवकला त्यांनी फॉर्म भरलेला होता, अर्ज भरलेला होता. तर आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. तर सर्वप्रथम मला सांगा की आज आपला हा कितवा दिवस आहे. आता बघा, आमची निवडणूक झाली 2 तारीखला, 2 डिसेंबरला. आज आहे 15 तारीख आणि आमचा जो निकाल आहे ते निवडणूक आयोगानं 21 तारीखला डेट डिक्लेअर केले. माझं म्हणणं असं आहे आता की तेलंगणा बी भारतामध्येच आहे आणि तिथे बी निवडणूक आयोग आहेच ना तेलंगणामध्ये बी. तिथे सिस्टम कसं आहे की सकाळी निवडणूक मतदान होते आणि 3 वाजता जे आहे ना तिथं लगेच काउंटिंग आहे आणि जिथं निवडणूक झाली तिथं मतदान झालं तिथं डायरेक्ट तिथंच काउंटिंग होऊ लागली. मग त्या हिशोबानं एखादी आमच्या महाराष्ट्र शासन महाराष्ट्र आयोग जे आहे ना, इलेक्शन आयोग जे आहे ते असं करायला पाहिजे होतं. इथं आता आम्हाला उघड लटकून जे आहे ना 15-15, 20 दिवस 21-20 दिवस लावले आम्हाला. तर आता आम्ही इथं ना इलाज असतो इथं बसले आम्ही की आमचे जे स्ट्रॉंग रूम मध्ये आमचे जे पेटी आहे इलेक्शन म्हणजे मतदान त्याच्यामध्ये आहे त्याच्या काही हेराफेरी होईना म्हणून आणि त्याची सिक्युरिटी म्हणून इथे बसली आम्ही. तुम्ही असं म्हणताय की तुम्ही बसल्यामुळे सिक्युरिटी होते, पण गव्हर्नमेंटची स्ट्रॉंग या ठिकाणी सिक्युरिटी आहे. तर आपण नेमकं इथं काय करताय आता. आणि कसं आहे माहिती आहे की नाही, इथं पोलीसवाले आहे, SRP आहे. मागच्या निवडणूक मध्ये तुम्ही पाहिला असेल की